कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वेलकम. किती वेळासाठी रूम पाहिजे तुम्हाला? मी तुमचीच वाट बघत होतो. मी थोडा गोंधळ झालाय. समाधान वाटलं का सासूबाईंचा अपमान करून? काय मिळतं आत्या तुम्हाला हे सगळं करून? या घराची सून आहे मी. लग्न करून या घरात आले म्हणून माझ्याशी वाटेल तसं वागाल? अहो आई खूप भोळे आहेत. कायम तुम्हाला वंच वंच करून तुमच्यावर विश्वास ठेवतात. तुम्हाला कधी अंतर दिलं नाही. पण तुम्ही काय केलं? कायम आमच्या कुटुंबात नात्यात विष पेरत गेलात. काय मिळतं तुम्हाला हे सगळं करून? तुमचं कुटुंब, हाच तर फरक आहे ना. मी कायम या घराला आपलं कुटुंब मानलंय, पण तुम्ही सगळेजण मला नेहमी परकीच मानता. या घरासाठी मी किती मरमर केली ना तरी ती कमीच असते. शेवटी मी काय परकी, ती परकीच राहणार ना. आपलेपणा फक्त नात्याने निर्माण नाही होत आत्या. त्याच्यासाठी मनापासून प्रेम करावं लागतं. आणि तुम्ही जर आम्हाला कुटुंब मानलं असतं ना तर घरात सतत क्लेश केले नसते. आत्ता सुद्धा आई जेव्हा मला ओरडत होत्या ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलाय मी. अरे बनी, मला बाबाला भेटायचं होतं ना, मग तू का नाही भेटायला गेलास म्हटलं बाबाला? अरे तुला सांगू का, मला काय नाही ऐकायचं तुझा. एक तर ऐकत नाही तशी, आणि तू पण. अरे बाबा सुद्धा एका मुलाला भेटायला थांबला होता. म्हणाला नेक्स्ट टाइम नक्की भेटणार. आणि माहितीये का, नाही बाबांनी तुझं एक काम केलंय. काय काम केलंय माझं बाबांनी? सांगू? हा सांग ना सांग ना. ये सांगते. तिकडे तोंड कर. उभा राहा. बघायचं नाही इकडे. सांग ना. सांगते बघ. माझा बॉल म्हणजे माझ्या बाबांनी माझा बॉल काढला. माझा बाबा खूप ब्रेव आहे. शाण्या, पहिल्याच दिवशी बाबाला कामाला लावलंस ना. अगं तू नको ग मध्ये बरोबर. ते आमच्यामध्ये ट्युनिंग आहे ग. हो का शहाण्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.